सर्व ध्यान मित्रांना नमस्कार आणि खूप खूप स्वागत. मेडिटेशन कोर्स सुरू करत असताना सर्वप्रथम आपण आपलं उद्देश ठरवूया की मी हा मेडिटेशन कोर्स कशासाठी करत आहे. ठीक आहे, तेव्हा सर्वप्रथम उद्देश ठरवण्यासाठीच हे मेडिटेशन, खोलीतील वातावरण शांत असू दे, हवा खेळती असू दे, खूप वारा खूप उकाडा नको, आवाज कमी असू दे, अशा प्रकारे खोलीतील वातावरण निर्माण झाल्यानंतर मन प्रसन्न ठेवूया आणि आता 2 मिनिटांसाठी डोळे बंद करूया. पूर्ण लक्ष सूचनांकडे द्या. सर्वप्रथम हे जाणण्याचा प्रयत्न करू की आपण मेडिटेशन का करत आहोत, आपलं उद्देश काय. डोळे बंद करून आपोआप चालू असलेल्या श्वासाकडे पाहायचं आहे. श्वास कसा येतो आणि श्वास कसा जातो. श्वास आपोआप चालू दे आणि मनाचं लक्ष या श्वासाकडे. पुढील काही श्वास फक्त पहा. विचार येतात तर येऊ द्या, विचार जातात तर जाऊ द्या. श्वास कसा भरतो, श्वास कसा रिकामा होतो, पहा बघू. फारच सुंदर. मनामध्ये प्रश्न उपस्थित करूया. मी मेडिटेशन कशासाठी शिकत आहे. मेडिटेशन पासून मला काय मिळवायचं आहे. उत्तर देण्याची अजिबात घाई करू नका. फक्त प्रश्न विचारून सोडून द्या. मी मेडिटेशन कशासाठी शिकत आहे. या मेडिटेशन पासून मला काय मिळवायचं आहे. श्वास येतो आहे आणि श्वास जातो आहे आणि मनाच्या पटलावर आपण हा प्रश्न उपस्थित केलेला आहे की मी मेडिटेशन कशासाठी शिकत आहे आणि मला मेडिटेशन पासून काय मिळवायचं आहे. कुठल्या प्रकारचे बदल मला माझ्यामध्ये, माझ्या जीवनामध्ये घडवून आणायचे आहेत. काय होत आहे जे व्हायला नको आणि काय व्हायला पाहिजे. या प्रश्नावरती लक्ष देऊया. उत्तर मनाच्या स्क्रीनवर, मनाच्या पटलावर आपोआप प्रकट होत आहेत. फक्त प्रश्न विचारायचे आहेत, प्रश्न उपस्थित करायचे आहेत. पुढील काही दिवस दररोज मेडिटेशनची लिंक सुरू करून विविध विषयांवर आपण मेडिटेशन करणार आहोत. नियमित करू तेव्हाच फायदा. रोज काही मिनिट या ग्रुपला देऊ, या कोर्सला देऊ. या निशुल्क कोर्सचा भरपूर लाभ घेऊ आणि अशा प्रकारे काही दिवस कोर्स केल्यानंतर माझ्या जीवनात काय सुंदर बदल मला अपेक्षित आहेत. हा प्रश्न विचारा बघू.
या मेडिटेशन कोर्सच्या पूर्ततेनंतर म्हणावा तसा हा कोर्स मी केला तर कुठल्या प्रकारचे बदल माझ्यामध्ये झालेले असतील ते चित्र मनामध्ये रंगवा. काय दिसत आहे? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सुंदर चित्र रंगवा. तुमची अपेक्षा इच्छा पूर्ण झाली या कोर्स मधून तर मग नेमकं काय घडलेलं आहे, तुमच्या जीवनामध्ये काय बदल आलेले आहेत, पुढच्या 15-20 दिवसात, महिनाभरात मोठे बदल सुद्धा येतील. त्यासाठी वेळ लागेल, 6 महिने, वर्षभराचा कालावधी लागेल. पण पुढील 15-20 दिवसामध्ये सुद्धा सुंदर असे छोटे छोटे बदल होऊ लागतील. ते काय आहेत? चित्र रंगवण्याचा प्रयत्न करा. सुंदर चित्र रंगवा. संपूर्णतः या उपक्रमाला यश मिळाल्यावर तुमचं जीवन कसं बदललं असेल त्याबद्दल सुंदर चित्र रंगवा. आता जे तुम्ही पाहिलत, आता ज्या कल्पना तुम्ही रंगवल्यात तेच तुम्ही आहात, तेच आपण आहोत आणि तेच आपल्याला व्हायचं आहे आणि तेच उद्देश आपलं आहे. ते उद्देश घेऊन आपण हा कोर्स करायला आलो. ठीक आहे, उद्देश क्लिअर झालं. स्वतःचं उद्देश सरांनी उद्देश दिलेलं नाही, उद्देश तुमचं स्वतःच आहे. ठीक आहे, या कोर्सच्या माध्यमातून आपण त्या उद्देशापर्यंत जाण्याचा मनपूर्वक प्रयत्न करणार आहोत. तेव्हा आता पुढील काही दिवस महत्वाचं काय आहे ते तुम्हीच सांगा. पहिली गोष्ट म्हणजे नियमित हा ग्रुप ओपन करा. सकाळ, संध्याकाळ, दुपार, रात्र कधीही करू शकता. कारण यामध्ये जे सेशन्स आहेत ते सर्व रेकॉर्ड केलेले सेशन्स आहेत. 8 वाजताच यायला पाहिजे, 6 वाजताच यायला पाहिजे अशी काही अट नाही. तुमच्या सोयीने कधी सुद्धा हे सेशन करा. छोटे छोटे सेशन्स आहेत, 10 मिनिटं, 15 मिनिटं, किती वेळाचा आहे तो टायमिंग सुद्धा दिलेला आहे तुमच्या वेळेनुसार. पण सुट्टी घ्यायची नाही, रोज मेडिटेशन करायचं. याच्यामध्ये थिअरी पार्ट आहे, ज्या थिअरी पार्ट मध्ये मेडिटेशन पाठीमागचं सायन्स समजावलेलं आहे आणि ध्यान अनुभवाचा भाग आहे ज्याच्यामध्ये आपण डोळे बंद करून विविध विषयांवर आपण मेडिटेशन करणार आहोत. कुठले असतात मेडिटेशनचे विविध विषय सांगू शकताय? मेडिटेशनचे बरेचसे विषय आहेत ज्यासाठी आपण ध्यान करतो, मेडिटेशन करतो. तुम्ही आता तुमच्या उद्देश पाहत असताना तुमच्यासाठी काय आवश्यक आहे त्या गोष्टी मनोमन आता अनुभव केलेल्या आहेतच. प्रामुख्याने मनामध्ये शक्ती उभी करणे, मनामध्ये शांती उभी करणे, आपले जे विविध सायकोसोमॅटिक म्हणजे जिथे शरीर आणि मन जोडलेलं आहे, मनामुळे पण शरीरावरती उद्भवणाऱ्या समस्या जसं की झोप न येणे, वाईट स्वप्न पडणे, जुन्या आठवणी आठवत राहणे, त्याची ब्लॉकेजेस, फोकस कॉन्सन्ट्रेशन न होणे, यासारख्या गोष्टी. मला काहीतरी होईल अशी भीती वाटत असते, उंच जागा, गर्दी, प्रवास याविषयी फोबिया असतो, डिप्रेशन असतं, उत्साह वाटत नसतो,
या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनाची पुढील उद्देश ठरवणे आणि आपण ठरवलेल्या उद्देशाच्या दृष्टीने चांगल्या प्रकारे मार्गदर्शित प्रवास करणे, अशा विविध उद्देशांनी आपण मेडिटेशन हे करत असतो. ठीक आहे, तेव्हा आपण पुढील काही दिवसांचं आपलं उद्देश निश्चित केलेलं आहे. रोज मेडिटेशन आपण करणार आहोत, रोज सेशन करणार आहोत, सुट्टी घ्यायची नाही. उद्या मी नेमकं मेडिटेशनसाठी कुठली वेळ दिलेली आहे हे ठरवणं आवश्यक आहे. थोडासा निवांत वेळ हवा, घाई गडबडीत करू नये आणि नियमित मेडिटेशन करावं. हे केल्यामुळे जे आपलं अपेक्षित उद्देश आहे ते नक्कीच पूर्ण होईल, मला विश्वास वाटतो. तेव्हा या कोर्समध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा.